एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। सैफ अली खान हत्या प्रकरणी आता सैफ अली खान हल्ल्या प्रकरणी क्राईम ब्रांचचा चोरी व्यतिरिक्त दुसऱ्या अँगलवरून तपास सुरू आहे। या प्रकरणी आरोपी हा नक्की चोरी करायला आला होता की हल्ला करायला आला होता, या अँगलने क्राईम ब्रांच आता तपास करत आहे। सैफ अली खानवर हल्ला झाला आणि या हल्ल्यासंदर्भात आता क्राईम ब्रांचचा तपास सुरू आहे। तर हा हल्ला चोरीसाठी करण्यात आला का यासंदर्भात देखील तपास सुरू आहे। सैफ हा सलमानचा जवळचा मित्र आहे, या अँगलने देखील आता तपास सुरू आहे। सैफ अली खान हा देखील सलमान खान याचा जवळचा मित्र आहे, त्यामुळे इतर अँगलने आता क्राईम ब्रांचच्या माध्यमातून तपास सुरू आहे। तपासाअंती नेमक्या हाती काय गोष्टी लागतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। मात्र या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश हाती आपल्यासोबत जोडलेत। रितेश, खरं तर सैफ अली खान हल्ल्या प्रकरणी क्राईम ब्रांचचा चोरी व्यतिरिक्त आता दुसऱ्या अँगलवरून देखील तपास सुरू असल्याचं कळतं। विशेष करून सलमान खान संदर्भात देखील मोठ्या घडामोडी मागच्या वर्षभरात पाहायला मिळाल्या होत्या, त्या प्रकारच्या धमक्या आल्या होत्या आणि त्या अँगलने देखील आता तपास सुरू असल्याचं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच आपण पाहिलं आता क्राईम ब्रांच आहे तो सैफ अली खान यांच्या हल्ल्याप्रकरणी एका वेगळ्या अँगलने जो तपास आहे तो करत आहे। आपण जर सर्वप्रथम जर घटनाक्रम पाहिला तर जो आरोपी होता तो ऑलरेडी सैफ अली खान यांच्या घरी होता आणि त्यानंतर त्याला एक निमित्त मिळालं जेव्हा तो त्याच्या सैफ अली खान यांच्या मुलाच्या घराजवळ जे त्याच्या खोलीजवळ पोहोचला, तिकडे त्याला ती मेड दिसली, त्यांच्यात वाद झाला आणि तेव्हाच तो बरोबर सैफ अली खान तिकडे देखील पोहोचला आणि त्यानंतर त्यांनी सैफ अली खानवरती हल्ला केला। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं की जरी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की हा जो संपूर्ण प्रकरण आहे तो चोरीचा प्रकरण आहे, मात्र जर चोरीच असेल तर हा आरोपी ऑलरेडी त्याच्या घरी कसा असा प्रश्न हा निर्माण होत आहे। दुसरीकडे आपण पाहिलं मागील वर्षभरात तो संपूर्ण घटना पाहिल्या तर वांद्रे परिसरात स्पेशली सलमान खान यांच्या घरावरती हल्ला झाला होता, गोळीबार झाली होती, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या वांद्रा परिसरात झाली होती आणि आता पुन्हा वांद्रा परिसरातच सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला आहे तो करण्यात आला आहे। आपण जर पाहिलं जेव्हा 98 मध्ये जेव्हा पिक्चरची शूटिंग चालू होती आणि त्यावेळेला जेव्हा त्या ब्लॅक बगला मारण्यात आलं होतं त्यावेळी सलमान खान यांच्याबरोबर सैफ अली खान देखील उपस्थित होते आणि असं देखील सांगण्यात येते की सैफ अली खाननेच सलमान खान यांना सांगितलं होतं की तुम्ही आहे जी फायरिंग करा, त्या संपूर्ण प्रकारचा जो आरोप आहे तो करण्यात आला होता सलमान खानवरती आणि सैफ अली खान हे सलमान खान यांचे अत्यंत जवळचे मित्र, त्यामुळे या अनुषंगाने ह्याच्यामध्ये काही दुसरा अँगल देखील आहे का या अनुषंगाने संपूर्ण जो तपास आहे तो क्राईम ब्रांच यांच्याकडून सुरू आहे। महत्त्वाचा म्हणजे आरोपी आहे त्याची देखील ओळख आहे ती पटली आहे आणि त्यामुळे आता आरोपीचा शोध घेतला, अर्थात आरोपी अटक झाल्यानंतर त्याच्याकडून काय धक्कादायक माहिती आहे ती समोर आहे। नेमका हा चोरी करायला चालला होता की कुठल्या दुसऱ्या मोडस ऑपरेंडी अर्थात दुसऱ्या कुठल्या अनुषंगाने जो सैफ अली खान यांच्या घरात शिरला होता आणि संपूर्ण जो हल्ला करण्यात आला होता तो आरोपी पकडल्यानंतर समजेल। मात्र सध्या तरी जो क्राईम ब्रांच कडून जो आहे जो वेगळ्या अँगलने संपूर्ण तपास सुरू आहे की नेमका हा आरोपी हा घरात का शिरला होता। महत्त्वाचं म्हणजे आता आरोपी पकडल्यानंतर समजेल की हा नेमका याचा जो आरोपी होता त्याचा हल्ला करण्याचा मागचं कारण काय। रितेश, यामागे खरं तर आता या संदर्भातला तपास सुरू आहे। खरं तर ही संपूर्ण घटना मध्यरात्री घडली आणि त्यानंतर आता तपासाला वेग आल्याचं कळतं। आतापर्यंत ज्या प्रकारचा तपास सुरू आहे त्या तपासाअंती हाती नेमकं काही लागलंय का, काही घडामोडी या संदर्भातल्या? नक्कीच आपण पाहिलं जेव्हा हा संपूर्ण सैफ अली खान यांच्या घराच्या परिसरात आहे, त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे, ते जास्त CCTV नाही, मात्र एकाच CCTV मध्ये जो आरोपी आहे त्याचा फोटो आहे तो दिसून आला आहे, तो जाताना आपल्याला दिसून येत आहे त्या CCTV मध्ये आणि त्या फोटोच्या मदतीने आता पोलिसांचा जो पुढील तपास आहे तो सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं पोलिसांकडून असं देखील माहिती मिळत आहे की जो आरोपी आहे तो ऑलरेडी त्याच्या घरात होता, तर त्याला घरात शिरायला कोणी मदत केली होती का हा देखील खूप मोठा सवाल आहे तो उपस्थित होतो। काय तो जे वर्कर्स आहेत त्यांच्या मदतीने तो घरात शिरला होता की काय, कारण जी इमारत आहे जी संपूर्ण इमारत आहे इमारतीच्या वरच्या फ्लोअरवरती जो सैफ अली खान तो राहतो, खाली देखील सिक्युरिटी आहे ती उपस्थित, त्यामुळे तो संपूर्ण सिक्युरिटीचा लक्ष नसताना तो घरात कसा शिरला, घरात शिरल्यानंतर ह्या संपूर्ण या 4 माळ्यामध्ये कुठल्या माळ्यावरती तो होता आणि बरोबर त्याला अशा माळ्याची कशी माहिती होती की याच माळ्यावरती आहे जो सैफ अली खान यांचा मुलगा राहतो आणि याच माळ्यावरती जर आपण कुठल्याही जर हालचाल केली तर तिकडे सैफ अली खान हा धावत येईल आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती जो इझिली आहे तो अटॅक करू। त्यामुळे हे असे अनेक प्रश्न आहे त्या हल्ल्यानंतर आहे जे उपस्थित होतात आणि या सर्व अँगलने व जे पोलीस आहे तो तपास करत आहे। कारण जर चोरीच्या उद्देशाने आला असता तर तो चोरी करून तो पळून गेला असता, मात्र तो तिकडेच थांबला होता। त्याने तो एक आपण बोलू शकतो त्याने एक चान्स बघितला आणि हा त्याला चान्स मिळाल्यानंतर त्याने जो हल्ला आहे तो केला। तो हल्ला करायला त्याच्या मेडवरती पण तो हल्ला करू शकला असता, मात्र त्यांनी त्याच्यावरती हल्ला न करता त्यांनी जे जास्त वार आहेत ते सैफ अली खान यांच्यावरतीच केले आहेत। त्यामुळे हा नेमका चोरीचा उद्देशाने आला होता की तो फक्त सैफ अली खान ह्याला टार्गेट करण्याकरता आला होता, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह या निमित्त सध्या तरी इकडे उपस्थित होता आणि या सर्व अँगलनी सध्या तरी क्राईम ब्रांचचा जो तपास आहे तो सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आता क्राईम ब्रांचला पुढील काय धक्कादायक माहिती समोर येते हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासांमध्ये महत्त्वाचं असणार आहे।
नक्कीच रितेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. आता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे आणि त्या संदर्भात आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.